रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये छाया पाटील क्रिएशनमध्ये. आज मी तुम्हाला खूपच सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे. कलर कॉन्ट्रास्ट नसताना आपण आज फक्त काठापासून डिझाईन बनवून घेणार आहे. आता आपण माप बघून घेऊ. त्यासाठी मी आधीच आपली ब्लाऊजची जी बॅक साईड आहे ती रेडी करून घेतलेली आहे. हे जे ब्लाऊज आहे ते 34 नंबर मापाचा आहे. शोल्डर आपण 5 घेतलेला आहे, मुंडा 5.5 घेऊन घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली बॅक साईड कशा प्रकारे मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण ब्लाऊजच्या उंची एवढंच आपण कॅनव्हास घेतलेला आहे. इथं 14 इंच उंचीचं मी इथं कॅनव्हास घेऊन घेतलेला आहे, बरोबर फोल्डेडमध्ये असं. आता आपण बरोबर त्याला सरळ करून घेऊ 14 इंच मोजून. वर मी 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे गळ्यासाठी. आता वर 2 इंचावर मार्किंग नंतर आपण 9 इंचाचा गळा घेणार आहेत. 9 वर मी मार्किंग केलं खाली. परत खालची जी गळा रुंदी आहे ती 3 इंच घ्यायची आहे. असं आपल्याला काटकोन करायचं आहे. त्याच्यातून आता आपण छान असा आकार देऊन देऊ. आता आपला आकार देऊन झालेला आहे. आता त्याच्या बाहेर आपल्याला बरोबर 1.25 इंच असं मोजून घ्यायचं आहे. 1.25 इंचावरती आपल्याला बरोबर असे पॉईंट लावून घ्यायचे आहे. तर आपला गळा खोलीचा जो काटकोन आपला खाली होता तिथपर्यंतच मी इथं पॉईंट लावून घेतलेले आहेत. त्याच्या पुढे आपल्याला बरोबर असं व्यवस्थित असं शेप देऊन द्यायचं आहे. नीट लक्षपूर्वक बघा, तुम्हाला सुद्धा प्रत्यक्षात जमेल अशी डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवत आहे. आपल्याला आता बाहेरचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी दुसऱ्या बाजूनी सुद्धा जो आपण आतला शेप दिलेला आहे पानगड्याचा तो आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण असं उमटवून घ्यायचा आहे, बरोबर. आता आपण काठावर डिझाईन बनवणार आहे. त्यासाठी आपण काठ जे आहेत आपले त्यांना असं सेंटरमधून कट करून घेऊ, असं जॉईंट देऊन घेऊ. जॉईन दिल्याने तो काठ आपला ब्रॉड होऊन जाईल व आपलं हे जे पॅच आपण कॅनव्हासचं बनवून घेतलेलं आहे गळ्याचं ते आपण त्याच्यावर प्रेसने चिपकवून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी त्याला प्रेसने चिपकवून घेतलेलं आहे. बरोबर त्याच्या आजूबाजूला 1.5 इंच कपडा सोडत मी असं कट करून घेतलेलं आहे. आता जिथं गोलाकार आलेला आहे तिथं आपल्याला कैचीने कट लावायचे आहेत व त्याला असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. डिझाईन खूप सुंदर आपली तयार होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. कमेंटने मला नक्की कळवा की तुम्हाला माझी ब्लाऊज डिझाईन कशी वाटली. हे बघा, आता एक खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला असं बरोबर फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण गळ्याचं पॅच तयार करून घेतलेलं आहे. आता 2 इंच रुंदीची मी अशी पट्टी घेतलेली आहे. त्याला आपण असं दोघं बाजूंनी फोल्ड करत अशी एक आपल्याला लांब अशी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. आता आपल्याला बरोबर 2.5 इंच असं मोजून आपल्याला बरोबर 8 पट्ट्या अशा तयार करून घ्यायच्या आहेत. कट करून घेणार आहेत आपण. या सारख्या मापाच्या आपल्याला बरोबर 8 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. हे बघा, आता आपल्याला बरोबर आपल्या गळ्यापासून खालची बाजू किती आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 4.25. तर आपल्याला इकडच्या बाजूने सुद्धा 4.25वर असं मार्किंग करून घ्यायची आहे. कारण आपण ह्याचे पट्ट्या आहेत ते इथं लावून घेणार आहेत असं फोल्ड करून व्यवस्थित. बरोबर आपण जिथं आपला गळ्याचा आकार येत आहे तिथूनच आपण हे सुरुवात करत आहे, बरोबर. तर इकडच्या बाजूला आम्ही 4 पट्ट्या लावून घेणार आहे व तिकडच्या बाजूला आपण 4 लावून घेऊ. दोघं साईडने बरोबर सारख्याच अंतराने सारख्याच मापाने आपल्याला लावून घ्यायचे आहे. हे बघा, दोघं बाजूंनी आता आपल्या पट्ट्या लावून झाल्या. आता आपल्याला त्यांच्यामध्ये जी नाडी टाकून घ्यायची आहे, जो आपल्याला जो बन लावायचा आहे त्याच्यात तो आपण इथं 29 इंच असा मोजून घेतलेला आहे, बरोबर. 29 इंच लांबीचा आपण इथं बन घेतलेला आहे. त्याला अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामधून टाकून घ्यायचं आहे. बरोबर आपल्याला एक आड एक असं टाकायचं आहे. व्यवस्थित तिथं झिगझॅग असं शेप आपला तयार होणार आहे. हे बघा, सारखं बरोबर आपल्याला करून घ्यायचं आहे. खाली आपली दोरी बरोबर सारख्या मापाने उरायला पाहिजे अशी असं आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला असं कुठली पण गोलाकार वस्तू घेऊन घ्यायची एक छोटीशी. आपल्याला इथं 3.5 बाय 3.5चा असा गोल तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, गोलचं माप बरोबर आपलं तेवढंच आलेलं आहे, 3.5 बाय 3.5.
तर आपल्याला तो जो अस्तरचा गोल आहे तो आपण मेन कापडावर ठेवून असं पूर्ण गोल आकारावर मी टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण याची बरोबर सेंटरमधून कट लावून देऊ व असं फोल्ड करून आपण त्याच्यावरून दाबटीप टाकून घेऊ। आता याच्याने आपण आपली ही जी दोरी आपण लावून घेतलेली आहे तिथं आपण छोटे छोटे असे लटकन बनवून घेणार आहेत। तर हे लटकन एकदम बरोबर खूप सुंदर असे बेल आकारात बनतील बरोबर। हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असे आपले छोटे छोटे लटकन तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला तिथं व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आहे, नॉट बांधून घ्यायची आहे। त्यानंतर आपण तिथं छोटंसं शो बटन लावून देऊ। आता आपलं पॅच एकदम पूर्णपणे रेडी झालेला आहे। तर आपण ब्लाऊजची जी बॅक साईड रेडी केलेली आहे त्याला आपण कट लावून घेतलेला आहे सेंटरला, तसंच आपल्याला याला सुद्धा कट लावून घ्यायचं आहे सेंटरला बरोबर। तुम्ही बघू शकता मी बॅक साईड जी आहे ती उलट बाजू बॅक साईडची आपल्याला बरोबर दिसत आहे व पॅच सुद्धा आपण बरोबर त्याच्यावर अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे। उलट बाजू आपल्याला वरूनच दिसत आहे। जसं की आपण चॉकने बरोबर मार्किंग करून घेतलेलं आहे गळ्याच्या आकारावर, तर आपल्याला बरोबर त्याच आकाराने इथं शिलाई मारून घ्यायची आहे। एकदम परफेक्ट अशी आपल्याला इथं स्टिचिंग करून घ्यायची आहे। पॉईंटवर बरोबर आपल्याला सुई आतमध्ये राहू द्यायची आहे, त्यानंतरच आपल्याला असं फिरवायचं आहे। आता आपण कट करून घेऊ व गळ्याला बरोबर आपण कट लावून देऊ। कट लावून झाल्यानंतर आपण त्याला फोल्ड करू व त्याच्यावर आपण दाबटीप टाकून घेऊ। हे बघा खूपच सुंदर अशी आपली आज इथं ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे। तर तुम्ही खरंच पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा व कमेंटने मला नक्की कळवा की तुम्हाला माझी ब्लाऊज डिझाईन कशी वाटली। जरी आपल्याकडे कलर कॉन्ट्रास्ट नसला, जर काठापदराचं आपल्याकडे ब्लाऊज आलं एकच रंगाचं, तरीसुद्धा आपण अशा पद्धतीने खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तिथं बनवू शकतो। चॅनलवर जर नवीनच असणार, पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, त्याच्याने तुम्हाला माझे जे रोजचे व्हिडिओ आहे त्याची सूचना तुम्हाला मिळत जाईल व तुम्हाला अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा व कमेंट करा। कमेंटने मला नक्की कळवा की तुम्हाला माझी ब्लाऊज डिझाईन कशी वाटली। शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।